आपण काय वातावरण आहे दोन्ही तालुक्यात? दोन्ही तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार साहेबांना त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचं आणि या भावनिक शोकाकुल वातावरणामध्ये दादांना घड्याळाच्या चिन्हापुढील आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढील बटन दाबून या निवडणुकीमध्ये दादांना आदरांजली व्हावी अशी एक भावना त्या ठिकाणी पूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये तयार झाली आहे. आणि दादांच्या या काम कर्तृत्वाला या तालुक्यातील दोन्ही लोक त्या ठिकाणी पहिल्यापासून अनेक वर्षापासून की राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही वेगळे व्हायच्या आधीपासून ही लोक राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर अजितदादावर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे ही सर्व लोक त्या ठिकाणी या निमित्तानं एकत्र येत पवार साहेबांना बळकट करण्यासाठी अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वजण सरसावलेत आणि सर्वजण येऊन भेटून आम्हाला याबाबत बोलले जाते. विठ्ठल परिवाराचे दोन नेते भाजपला जाऊन मिळाले, काय पटवलं? नाही, दोन नेते जरी तिकडे जाऊन मिळाले तरी भगीरथदादा भालके साहेब आणि आमची त्या ठिकाणी एकत्र युती झाली. आम्ही सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडी, याबरोबर संभाजी ब्रिगेड, जनसेवा संघटना, RPI संघटना, आम्ही सर्वजण एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये एकत्र जातोय. भगीरथदादा भालके साहेब आणि आपला त्या ठिकाणी एकत्र आल्यामुळं ही खऱ्या अर्थानं मोठी ताकद एकत्र येते. आज ती लोक कशासाठी तिकडे गेलेत? यांना तिकीट पाहिजे, यांना नीतिमूल्य किंवा कोणत्याही गोष्टी शिल्लक राहिल्यानं त्यांना फक्त स्वतःला दोन्ही कुटुंब त्या ठिकाणी स्वतःच्या घरात तिकिटासाठी तिकडे गेलेत. ते कोणत्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावं म्हणून तिकडे गेलेले नाहीत, ते स्वतःच्या तिकिटासाठी गेलेत. त्यामुळे लोकांना त्यांचे आता असली रूप समोर आले आणि ज्यांच्या विरुद्ध 40-40 वर्ष आपला परिवार लढलाय त्यांच्या बाजूला जाऊन बसणं ही लोकांना आवडलेलं नाही असं मला वाटतं. भगीरथदादा आणि तुम्ही एकत्र यायला थोडा वेळ झाला असं वाटतं का? नाही, आम्ही एकत्र येत होतो. नगरपालिकेच्या निवडणुकीलाच त्या ठिकाणी एकत्र येत होतो तांत्रिक गोष्टीमुळं. परंतु जो आपल्या मनामध्ये आहे ती गोष्ट आम्ही घडवण्याचं काम केलं. आता देखील आम्ही एकत्र येत होतो, परंतु मध्येच दादांची ही घटना घडली. त्यामुळे 3 दिवस आम्हाला काही बोलता आलं नाही. म्हणून मग दादांचा 3 दिवसाचा दुखटा झाल्यानंतर आम्ही एकत्र आलो. विरोधकांना काय आव्हान? मतदारांना माझे या निमित्तानं आव्हान आहे की मतदार राजांनी सत्सद विवेक बुद्धीनी या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आमच्या सामान्य घरातल्या सामान्य मुलाला त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिल्यात. यांच्या पाठीशी उभा राहून या भागाचे खासदार, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब मला या भागामध्ये आमदार म्हणून आपण काम करण्याची संधी दिली आणि मग आमच्या विचाराची लोक जर या बाजूला त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण निवडून दिली तर आम्हाला काम करत असताना सुसूत्रता येईल. एखादा आडवा त्या ठिकाणी जर आला निवडून तर तो त्या ठिकाणी काम हाणून पाडेल. परंतु आपल्या एका विचाराचे असतील तर सामान्य लोकांपर्यंत सगळ्या योजना पोहोचवण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मदत होईल. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रचना केली त्या कामाचा पाठपुरावा करून शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका घेत असताना एका विचाराचे आम्ही आलो तर त्याचा नक्की आम्हाला फायदा होईल. म्हणून या मतदार राजाला आव्हान आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि हे सर्व उमेदवाराला आपण निवडून द्यावी ही विनंती करू. नाही, त्यांनी त्यांचं घर आणि त्यांच्या घराच्या बाहेर त्यांना गाव बुडलं असं त्यांची भावना दिसते. त्यामुळं त्यांना त्यांची जी काही भूमिका आहे ही सातत्यानं स्वतःच्या सगळ्या ह्याच्यासाठी ती बदलत आलेली भूमिका आहे. आणि महाराष्ट्रात राजकारणात आपण जर बघितलं महाराष्ट्राच्या ज्यांची भूमिका अशा काय पद्धतीने होतात त्यांना खाड्यासारखं बाजूला काढलं जातं. तसंच या पंढरपूर तालुक्यात देखील तेच होईल.